इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्यावर 4 वर्ष प्रशासक राज होतं। आता महापौर उदय धातुंडे यांनी पदभार स्वीकारलाय। त्यामुळे आता शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवणं, रस्ते खड्डेमुक्त करणं, मुख्य मार्गावरील अतिक्रमणं हटवणं आणि महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील गाळ्यांचा लिलाव करून उत्पन्नात भर घालण्यासह उत्पन्न वाढीसह विविध उपाययोजना करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे। हे प्रश्न सोडवताना महापौर धातुंडे यांचा कस लागणार आहे। इचलकरंजी नगरपालिकेला शतकोत्तरी परंपरा आहे। महापालिका स्थापन झाल्यापासून विविध पक्ष आघाड्यांचे आत्तापर्यंत 60 नगराध्यक्ष झाले। अनेक चढ उतार पाहिलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीचा झपाट्याने विकास होताना दिसतोय। त्यामुळे 4 वर्षांपूर्वी नगरपालिकेची महापालिका झाली। मात्र महापालिका झाल्यापासून प्रशासक राजच होतं। 15 जानेवारीला 65 जागांसाठी महापालिकेची निवडणूक झाली आणि महायुतीनं 47 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय। आता महापौरपदी उदय धातुंडे यांची निवड झाली आहे। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले धातुंडे यांच्याकडून आता शहराच्या अपेक्षा वाढल्या आहेत। वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडित उद्योग व्यवसायांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्यानं दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या आणि शहराचे प्रश्नही वाढत आहेत। वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला शुद्ध आणि मुबलक पाण्याची गरज आहे। कृष्णा योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं वारणा योजना मंजूर झाली, पण विरोधामुळे ती रद्द झाली। सुळकुड योजना मंजूर झाली असली तरी त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं नसल्यानं शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवावा लागणार आहे। शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळही खड्डेमय झाल्यानं रस्ते खड्डेमुक्त करावे लागणार आहेत। शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। शहराच्या सौंदर्यीकरणालाही बाधा पोहोचत असल्यानं शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी योग्य पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे। शहरातील मुख्य मार्गावर दुतर्फा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ, फळं, भाजीपाला विक्रेत्यांसह लहान मोठ्या विक्रेत्यांचं अतिक्रमण झालंय। प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जात असली तरी ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे पुन्हा अतिक्रमण ठरलेलं असतं। महापालिकेच्या इमारतीमधील अनेक वर्ष लिलाव न झालेल्या गाळ्यांचा लिलाव करण्याबरोबरच गाळेधारकांना आवश्यक सुविधाही द्याव्या लागणार आहेत। शहराचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करताना उत्पन्न वाढीसाठी आणि शासनाकडून विविध योजनेतून निधी आणून शहराचा विकास साधावा लागणार आहे। हे प्रश्न सोडवण्यासाठी महापौर धातुंडे यांचा आता कस लागणार असून ते हे प्रश्न कसे सोडवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।